नमस्कार, मी निरंजन. मराठवाड्यामध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परवा आम्ही एक व्हिडिओमध्ये शासन राजधर्म पाळेल का आणि आपण नागरिक म्हणून काय करायला पाहिजे असं एक निवेदन त्यात केलेलं होतं. सर्वात पहिल्यांदा बघा, अजिंक्य रहाणे हा एक महाराष्ट्रातला मराठी क्रिकेटपटू तो काय म्हणालाय. नमस्कार, मी अजिंक्य रहाणे. आज मी थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहे, पण तो विषय आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाचा आहे, म्हणजे शेतकरी. गेले अनेक दिवस महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांमध्ये अति पाऊस झालेला आहे आणि त्या पावसामुळे शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान झालेलं आहे आणि होत आहे. हे आपण सर्वांनी वाचलंच असेल आणि ऐकलंही असेल. मी स्वतः एका शेतकरी कुटुंबातनं असल्यामुळे मला जाणीव आहे की या सिच्युएशनमध्ये शेतकऱ्याला किती त्रास होतो. वर्षानुवर्ष शेतकरी शेतामध्ये मेहनत करत असतो आणि जे काही आपल्याला आपल्या ताटात असतं, आपल्याला जेवायला मिळतं, हे शेतकऱ्याच्या मेहनतीमुळे. सरकार आपल्या परीने मदत करतच आहे, पण मला असं वाटतं की आपल्या प्रत्येक माणसाची एक जबाबदारी आहे की आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणं. आपल्याकडनं जी काही मदत करता येईल, जो काही सपोर्ट करता येईल, तो नक्की करावा. माझ्या परीने, माझ्या बाजूने मी नक्कीच मदत करतोय. बट मला प्रत्येक माणसाला हेच सांगायचं आहे की या सिच्युएशनमध्ये आपणही आपल्याकडनं जी मदत करता येईल, जो सपोर्ट करता येईल शेतकऱ्याला, तो नक्की करावा. कारण हीच वेळ असते शेतकऱ्याला आपल्या सगळ्यांची गरज आहे. जसं मी सांगितलं की सरकार हे मदत करतच आहे, पण प्रत्येक माणूस जर शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहिला तर त्यांच्यासाठी खूप चांगलं होईल. कारण शेतकरी हा आपला बॅकबोन आहे. सो आज एवढाच मेसेज मला आपल्यापर्यंत पोहोचवायचा होता की जी काय मदत करता येईल, जो काय सपोर्ट करता येईल, तो नक्की करावा. थँक्यू. अजिंक्य रहाणेंनी हे त्या व्हिडिओमध्ये त्यांनी केलेल्या आवाहनामध्ये हे स्पष्ट सांगितलंय की तो स्वतः शेतकरी कुटुंबामधून येतो. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी ही शेतीची आहे आणि त्यामुळे त्याच्या परीनं तो सर्व प्रकारची मदत या संकटग्रस्तांना, शेतकऱ्यांना तो करणार आहे. याच पद्धतीने सतेज पाटील यांनी सुद्धा निवेदन केलं. त्यांनी ते पोस्टर सोशल मीडियावरती रिलीज केलं होतं, तेही पाहून घ्या. आणि सतेज पाटील ठिकठिकाणून यासाठीची मदत गोळा करतायत. अजिंक्य रहाणेंनी हे आवाहन केलेलं आहे. आता अजिंक्य रहाणेसारखा क्रिकेटपटू आवाहन करतो आणि संपूर्ण भारताने ज्याला क्रिकेटचा देव समजला, गॉड ऑफ क्रिकेट असं ज्याला म्हणायचे होते, त्या सचिन तेंडुलकरनी छदाम सुद्धा स्वतःच्या खिशातून काढला नाही किंवा कोणी लोकांनी द्यावं यासाठी आवाहनही केलं नाही. पण अजिंक्य रहाणे पुढे आलेला आहे आणि मला खात्री आहे अनेक क्रिकेटपटूंना, वेगवेगळ्या लोकांना अजिंक्य रहाणे प्रवृत्त करेल या सगळ्या मदत करण्यासाठी म्हणून. त्यानंतर एक छोटासा व्हिडिओ आहे, तो बघा. या व्हिडिओमध्ये आजूबाजूला तुम्हाला जे दिसतंय ते शेतीतलं नुकसान आहे आणि मध्ये महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे अजित पवारांचे एकदम लाडके हर्षवर्धन पाटलांचा पराभव करून इंदापूरमधून निवडून आलेले आणि माणिकराव कोकाटेंची कडून खातं काढून घेऊन ते दत्तात्रय भरणेंना दिलं. हे दत्तात्रय भरणे पूरग्रस्तांची पाहणी करायला जाण्याच्या आधी औरंगाबादमध्ये ग्रँड हयात या पंचतारांकित रेस्टॉरंटमध्ये एक अत्यंत पौष्टिक नाश्ता हे करताना त्या ठिकाणी दिसत आहेत. आता त्यांनी काय खावं, कुठे खावं याबद्दल माझा आक्षेप नाही, पण थोडंसं काळ वेळ प्रसंगाचं भान तरी जपता आलं पाहिजे यांना. तुम्ही आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना भेटायला जाताय ज्यांचं हैव आणि दैव सर्व वाहून गेलं,
सर्व वाहून गेलं, घरं वाहून गेली, अंगावरच्या कपड्यांशी फक्त उरलेले आहेत ते. आणि अशा लोकांना मदतीसाठी म्हणून भेटायला जात असताना आपण काय कसं वागलं पाहिजे याचं थोडंसं तरी भान अक्कल असायला हवी की नाही. हा पंचतारांकित हॉटेलमध्ये नाश्ता करतोय, तिथं न्यूट्रिशस पौष्टिक ब्रेकफास्ट हा त्या ठिकाणी करतोय, आणि हे हे जे भान नाहीये ना, हेच याच्यातून मला दाखवून द्यायचंय की हा जो बेछूट बेभानपणा आलेला आहे राज्यकर्त्यांमध्ये तो कसा आहे हे बघा. त्याच्यानंतर आणखीन एक पत्र मी दाखवतो. ते पत्र आहे भारतीय जनता पक्षाचेच मंत्री असलेल्या अतुल सावे यांचं, जे नांदेडचे पालकमंत्री आहेत. फुल स्क्रीन मुद्दाम ते पत्र ठेवूयात. त्या पत्रामध्ये अतुल सावेंनी हे देवेंद्र फडणवीसांना लिहिलेलं पत्र आहे. त्या पत्रात ते म्हणतात की नांदेड जिल्ह्यात 14 ते 20 ऑगस्ट तसेच 27 ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे विविध पिकांचे तसेच फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेत जमिनीचे देखील नुकसान झाले आहे. सदरील क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले असून जिल्हाधिकारी नांदेड यांनी या संदर्भात शासनास अहवाल सादर केला आहे. यात नीट ऐका, यात 7,79,235 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं असून 553.48 कोटी इतक्या रकमेच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. तसेच जमिनीचे 20 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 20,80,00,000 नुकसान झालंय. उपरोक्त परिस्थिती विचारात घेता एकूण 574.28 कोटी इतकी रुपये उपलब्ध करून देण्यासंबंधी संबंधितांना निर्देशित करण्यात यावे ही विनंती. खाली त्यांची सही आहे, अतुल सावे यांची. हे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आता ही संपूर्ण पूर परिस्थिती संपूर्ण मराठवाड्यात आहे. मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यांमध्ये आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ही सगळी पूर परिस्थिती आहे. म्हणजे सोलापूर मधल्या बायका रडताना आपण बघितल्या की तुम्हाला नदीच्या पात्राचा अंदाज आहे ना, तुम्ही धरणातून किती पाणी सोडताय याचं काही भान आहे का तुम्हाला? आणि मग याची पूर्वसूचना तिथल्या संबंधित लोकांना देता येऊ शकत नाही. घरादारासकट सगळं वाहून गेलं. एक छोटी मुलगी, एका छोट्या मुलीला विलास बडे अत्यंत संवेदनशील पद्धतीने ते पत्रकारिता करतायत. विलास बडेंनी तिला विचारलं की तुला काय हवं, तर ती रडली मुलगी आणि ती म्हटली की आम्हाला जीव हवाय, जगायचंय. मग तिला विचारलं की तुला भीती वाटते का, तर ती म्हटली हो. कशाची भीती वाटते, ती म्हटली पाण्याची. ही स्थिती आहे मराठवाड्यातली. लहान मुलं ज्यांनी ही सगळी पूर परिस्थिती बघितली, कसा बसा ज्यांनी आपला जीव वाचवलाय, त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये येणारी कितीतरी वर्ष या ट्रॉमामध्ये जाणार आहेत मानसिकदृष्ट्या. हा मानसिकदृष्ट्या इतके खच्ची झालेले आहेत लोक या सगळ्या परिस्थितीमुळे. कारण नदी पात्राची रुंदी लक्षात आहे हे माहिती असून सुद्धा वारे माप पाणी धरणातून सोडलं. लोक तिथं ओरडतात की उन्हाळ्यात आम्ही तुमच्याकडे पाणी मागत असतो तेव्हा पाणी सोडत नाही, आणि आता न विचारता तुम्ही पाणी सोडून देता, वारे माप सोडून देता. आजूबाजूच्या क्षेत्रामधली सगळी गावं वाहून जातात, घरादारासकट, आणि याचं तुम्हाला भान असू शकत नाही. हे इतकं भयंकर आहे सगळं. एका ठिकाणी एका शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा तो सगळा पाहणी दौरा, पहिले हवाई पाहणी केली. काय यांना घंटा कळतं हवाई पाहणी करून? हेलिकॉप्टरमधून फिरतात, काय कळतं वरून खाली काय नुकसान झालंय याचं? नुसतं पाणी 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 बघत बघत फिरणार. त्या दौऱ्यामध्ये एका ठिकाणी ते उतरले असताना एका शेतकऱ्याने त्यांना विचारलं की हेक्टरी किती रुपये देणार नुकसान भरपाई? हेक्टरी, कारण आमचं एकरी लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे, हेक्टरी किती रुपये तुम्ही देणार आहात? त्यावेळेला पोलिसांनी त्याला ओढून नेला तिथून. दारू प्यायला म्हणजे तो दारू प्यायलेला नव्हता, तो हेही म्हटला की हवं तर मला अटक करा, काय असेल ती शिक्षा द्या, पण मुळात मला तुम्ही सांगा की दारू पिणं हा गुन्हा आहे का? सरकारने दारूबंदीच करून टाकावी ना. दारू बनवणाऱ्या फॅक्टऱ्या महाराष्ट्रातल्या बंद करून टाकाव्या. दारू दुकानांची लायसन्स जी करोडो रुपयांच्या लाचा खाऊन वाटलेली आहेत आतापर्यंत, ती दुकानं बंद करून टाकावी. मग हा गुन्हाच घडणार नाही. दारू पिऊन प्रश्न विचारला याच्यासाठी तुम्ही पोलीस पकडून देतात. अरे त्याचं सर्वस्व
त्या पाण्याबरोबर वाहून गेलेलं आहे त्या शेतकऱ्याचं. पण अशा पद्धतीने शासन यांच्याबरोबर वागतंय. आता म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये काल आपण म्हणत होतो, महसूल आयुक्तांनी सांगितलं होतं 22 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झालं. आता नवीन आकडा आलाय 27 लाख हेक्टर. एकट्या नांदेड जिल्ह्यामधला पालकमंत्री पत्रात लिहून देतो आणि जिल्हाधिकाऱ्याच्या अहवालाच्या आधारावर लिहितो की एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये 7,79,000 हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे, पिकाचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यावरती त्यांनी त्या पत्रात जरी लिहिलं की जमिनींचं नुकसान 20 कोटी 80 लाखाचं आहे, पण जमिनींचं नुकसान त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे. खरवडून गेलेल्या आहेत जमिनी. म्हणजे खरीप हातातून गेलेला आहे, रब्बी करूच शकणार नाही, कारण मातीच उरलेली नाहीये. करूच शकणार नाही. कायम स्वरूपी शेती त्या ठिकाणची बंद, संपली. इतकं भयंकर नुकसान झालेलं आहे. आणि एका जिल्ह्यासाठी तो माणूस तिथं मागतोय 574 कोटी रुपये एका जिल्ह्यासाठी. आणि यातही जमिनीच्या नुकसानाची रक्कम कमी पकडलेली आहे. पिकांची रक्कम सुद्धा 100% कमी पकडलेली असणार पिकांच्या नुकसानीची. पण तरी ते जे काही 553-54 कोटी रुपये पकडले आणि जमिनीचं नुकसान म्हणून 20 कोटी 80 लाख रुपये. आता या पार्श्वभूमीवरती सरकार सांगतंय की आम्ही तात्काळ मदत म्हणून 2215 कोटी रुपये दिले आणि स्वतः मुख्यमंत्रीच तोंड उचकटून सांगतात की 31,64,000 शेतकऱ्यांना हे 2215 कोटी रुपये देणार. आणि मुळामध्ये ही मदत जुलै ऑगस्ट मध्ये झालेल्या नुकसानीची आहे. सप्टेंबरच्या नुकसानीचे अहवाल अजूनपर्यंत पोहोचतायत. आता कुठं पालकमंत्री त्या ठिकाणी पोहोचतायत. म्हणजे हे सगळे पालकमंत्री हे त्या डीपीडीसीच्या मिटिंगला, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला तिथं जातात. टक्केवारीमध्ये इंटरेस्ट असतो. त्यानंतर त्या म्हणजे आपलं पालकत्व असलेल्या जिल्ह्याकडे ते तोंड वर करून पाहत नाहीत, ती एक बैठक सोडली तर. आता हे सगळं पुराचं होऊन गेल्यानंतर जुलैत नुकसान झालं, ऑगस्टमध्ये नुकसान झालं, सप्टेंबरमध्ये सगळं वाहून गेलं, उरलं सुरलं. आता ते पालकमंत्री त्या ठिकाणी पोहोचायला लागले. आणि हे भारणे कृषी मंत्री हे औरंगाबादमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करून मग पाहणी करायला जात आहेत. आणि मग या पाहणीत काय झालं, आता हे जे मुख्यमंत्र्यांनी जाहीर, तो मुद्दा राहून जात होता, हे जे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून टाकले आकडेवारी, 31,64,000 शेतकऱ्यांना 2215 कोटी रुपयाची तातडीने मदत देणार. भागाकार करा. 2215 कोटी भागिले 31,64,000, एक्झॅक्ट 7,000 रुपये मिळतात एका शेतकऱ्याला. 7,000 रुपये एका शेतकऱ्याला मिळतात. तो शेतकरी 2 एकर जमीन असेल, 5 एकर जमीन असेल, 10 एकर जमीन असेल, तो जो भांडत होता शेतकरी, ज्याला दारू पिऊन बोलतोय म्हणून पकडून नेलं, तो तेच रडत होता की नदीच्या काठाला लागून आमची जमीन आहे, संपूर्ण जमीन खरवडून निघून गेली. हे सगळे मंत्री फक्त रस्त्यावरून पाहणी करतात, नाही तर हवाई पाहणी करतात. रस्त्याच्या आजूबाजूला जेवढं दिसेल तेवढंच, खाली आतमध्ये वावरात जातच नाहीत किती नुकसान झालेलं आहे ते पाहायला. आणि म्हणून तो विचारत होता, माझं लाखो रुपयाचं नुकसान झालंय, तुम्ही किती देणार आहात हेक्टरी पैसे? हेक्टरी विक्टरी सोडा, एका शेतकऱ्यामागे सरकार मदत करतंय 7,000 रुपये. 7,000 रुपये. 1 एकर जमीन नांगरायची असेल तर 7,000पेक्षा जास्त खर्च येतो 1 एकर जमीन नांगरायला. हे जे त्यांनी काढलं होतं 85 रुपये गुंठा, नादानपण आहे हा. 3400 रुपये शासन एकराला सांगतं. त्या पहिल्या निकषातल्या मदतीप्रमाणे 3400 रुपये एकर. ती सोयाबीनची एक बॅग मिळते 3500 रुपयाला बियाण्याची, 3,500ला. त्याच्याशिवाय आधी केलेली सगळी मशागत, मजुरी, त्यांचे सगळे घालवलेला वेळ तिथला, याचा काही मोबदला नाही. आणि सोयाबीन पेरणारा शेतकरी हा पावसावर अवलंबून आहे. तो तर संपूर्ण उद्ध्वस्त झाला ना कायमस्वरूपी. आणि हे अशी मदत. त्यानंतर हे बघा, मला न आवडणाऱ्या पेपरमधली बातमी, दिव्य मराठी,
म्हणजे आता हे 7,000चा हिशोब मी तुम्हाला सांगितला, एका शेतकऱ्यामागे 7,000 रुपये, आणि ते सुद्धा जुलै ऑगस्टच्या नुकसानीचे आत्ता सांगितलेत, जाहीर केलेत. आणि ही बातमी वरती मथळा काय, शेतकऱ्यांना सरसकट मदत देणार. ही सरसकट मदत आहे? त्या फडणवीसची कुठली लाचेरी करताय हे माध्यम, असे मथळे देता. त्याच्या पुढे परिणाम, शेतकरी नाराज पण दिलासा मिळाल्याची भावना. काय घंटा दिलासा मिळालाय यांना. हिंमत असेल तर या शहरांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांनी एक दिवस त्या चिखलामध्ये जाऊन पाहावं. वावरातल्या जोडे काढून मारतील. दिलासा दिल्याची भावना म्हणे. एका एकर मागे 7,000 रुपये शासन देतंय. त्याच्यापेक्षा जास्त किमतीचं बियाणं त्यांनी वापरलेलं आहे तिथं. खतं वेगळी, औषधं वेगळी, त्याची बाकीचा खर्च वेगळा, मजुरी वेगळी, नांगरण्याचा खर्च वेगळा, मॅन अवर्स तिथे जे खर्च केलेले आहेत सगळ्यांनी त्याचा मोबदला वेगळा मजुरीचा. 7,000 रुपये. म्हणजे तोंडाला पानं पुसणं हा एक वाक्प्रचार होता. हे फक्त पान दाखवलंय, पुसलं पण नाहीये तोंडाला. इतकं भयानक. आणि नुसती भाषणं चौकटी करून टाकल्यात. देवेंद्र फडणवीस कोणतेही निकष मदतीच्या आड येऊ देणार नाहीत. मग हा कुठून काढला एकरी 7,000 रुपये? हा काय आहे? पंचनाम्यासाठी ड्रोनचा वापर करणार. अरे डोळे फुटले का तुमचे? ड्रोनचा वापर करणार. कशाला ड्रोनवर खर्च करता? तो ड्रोनचा खर्च त्या शेतकऱ्याला द्या तिथला. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांनी तिथं मदत पाठवली. मदत म्हणजे काय पाठवलं? काय अन्नधान्याची पाकिटं वगैरे, तांदूळ, तेल बिल, अशा काय काय गोष्टी पाठवल्या. त्याचे 10,000 बॅग पाठवल्या. 10,000 बॅगवरती स्वतःचे फोटो छापले. आणि त्यामुळे ते बघितल्यानंतर म्हणजे त्यातही प्रसिद्धी. ज्यांचं आयुष्य बर्बाद व्हायला निघालेलं आहे त्यांना तुम्ही एक कुठलं तरी पाकिट पाठवता 2-5 किलोचं, त्याच्यावरही स्वतःचे फोटो छापता. त्या गावातल्या लोकांनी परत पाठवून दिलं. आम्हाला नाही पाहिजे मदत म्हणून. त्यांच्या गाड्या अडवल्या. आम्हाला तुमची मदत नको म्हणून सांगितलं. यातही तुम्ही राजकारण करताय. ही कुठली पद्धत आहे? त्या एका शेतकऱ्यांनी विचारलं, हेक्टरी किती मोबदला देणार, नुकसान भरपाई देणार? त्यावर मंत्री म्हणतो राजीनामा, याच्यामध्ये राजकारण नका आणू. यात काय राजकारण आहे? सगळी मदत आपण करणार आहोत. या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे ते बाबा राजकारण करू नको. राजकारण नाही करायचं. तो सामान्य शेतकरी आहे, तो कुठल्याही पक्षाचा नाही. तो सांगतोय. त्यांनी किती देणार हे विचारलं तर म्हणता तुम्ही राजकारण करू नका याच्यात. हा कुठला बेछूटपणा आहे? हा सगळा इतका भयंकर प्रकार आहे. हा कृषी मंत्री बारणे औरंगाबादला 5 स्टार मध्ये नाश्ता केला, जालन्याला गेला. तिथे शेतकऱ्याला विचारलं काय झालंय नुकसान. दिसत नाही डोळ्याला, डोळे फुटले. तो फोटो बघा तुम्ही, त्याचं अख्खं शेत पाण्यात दिसतंय. त्यांनी कापसाची ओली भिजलेली बोंड आणून त्याच्या हातात दिली बारणेच्या. या मंत्र्यांना लाजा नाही वाटत आहेत, अशी परिस्थिती झालेली आहे. आणि अजून अलर्ट येतोय. आणि आता हे काय सांगतायत, हे अजित पवार यांच्या पक्षाचे आणि एकनाथ शिंदेचे आणि भाजपचे, की आमच्या महिन्याचा पगार, आमदार महिन्याचा पगार देणार आणि 5 कोटी रुपये देणार. आणि काय होईल त्याच्यानी? तुम्ही प्रत्येक आमदार निवडून येताना निवडणुकीमध्ये 50-50 कोटी रुपये खर्च केले. दारू प्यायला त्यावेळेला लोकांना पैसे देत होता, दारूच्या बाटल्यांसाठी. आणि आता सगळे मिळून प्रत्येकी 50 कोटी रुपये खर्च करणारे आमदार सर्व मिळून किती देणार? 5 कोटी रुपये. वाह, राजा उदार झाला. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये बाकीच्यांचं काम नाही आहे. माझ्या लहानपणी मी पाहिलेलं आहे, शासकीय कर्मचाऱ्यांचा 1 दिवसाचा पगार अशा मदतीसाठी दिला जायचा. का? शासकीय कर्मचाऱ्यांची जबाबदारी नाही आहे? ते अन्न नाही खात, फक्त नोटा खातात का? हे सगळे अधिकारी फक्त नोटा खातात, अन्न खातात ना? याच शेतकऱ्यांनी पिकवलेलं. त्यांना त्यांचा महिन्याचा पगार का नाही देता येत?
हे तर 7वं आणि 8वं वेतन आयोग घेऊन बसतात. जी काही कपात होती ती सगळी गरिबाची, सामान्य माणसाच्या बाबतीमध्ये. शिक्षणामध्ये कपात, आरोग्यामध्ये कपात, कृषीमध्ये कपात, सगळ्या ठिकाणी कपात करतं शासन. शासकीय कर्मचाऱ्यांचे, मंत्र्यांचे पगार आणि भत्ते मात्र वाढत राहतात. यांना का आपला 1 महिन्याचा पगार द्यावासा वाटत नाही? सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी द्यावा ना आपला 1 महिन्याचा पगार. ही कुठली नीतिमत्ता झाली राज्यकर्त्यांची? निवडणुकांना दारू पाजण्यासाठी 50 कोटी खर्च करणार आणि सगळे मिळून 5 कोटी रुपये देतो आणि त्याच्याही बातम्या छापून आणणार आणि वर्तमानपत्र त्याच्या बातम्या छापणार. थुंकायला पाहिजे खरं तर अशा पद्धतीच्या घोषणा करणाऱ्यांवर, की लाजा वाटतात का तुम्हाला 5 कोटी देता म्हणून? नुकसान काय झालेलं आहे? 2021-22ला झालेल्या नुकसानाच्या वेळेला शासनाने 1.25 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत दिली होती. 1.25 लाख कोटी. आणि हा दीड दमडा आता देतोय 2215 कोटी रुपये जाहीर करतोय. आणि अजून आम्ही माहिती घेतोय, अजून आम्ही हे गोळा करतोय. अरे डोळ्यांना दिसतं ना बर्बाद झालेलं सगळं, तरी तुम्ही अशा पद्धतीने वागता. आणि त्यातही म्हणजे काय सरसकटची व्याख्या. महसूल मंडळात सर्कलमध्ये, रेव्हेन्यू सर्कलमध्ये पीक कापणी प्रयोगानुसार मदतीसाठी प्रस्ताव दिला जाईल. प्रस्ताव दिला जाईल पीक कापणीनुसार. आता तर कापणीलाच नव्हतं ना पीक, काय मदत करतील देव जाणं. आणि जमिनी ज्या खरवडून निघून गेल्या, जिथली शेतीच वाहून गेली, माती सगट, त्याच्यासाठीच्या मदतीचा शासनाकडे अजूनपर्यंत निकषच नाहीये. त्याला काय देणार? त्याला काय मदत करणार शासन? अशा वेळेला राज्य शासन ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करू शकत नाही. एक नॅशनल डिझास्टर, राष्ट्रीय पातळीवरती येणारी आपत्ती म्हणून हे केंद्र सरकारकडे मदत मागू शकत नाहीत. गुजरातमध्ये संकट आलं तर ताबडतोब नरेंद्र मोदी, अमित शहा सगळेजण तिथं हजारो कोटीची मदत देतात. आता महाराष्ट्रासाठी यांची काय तोंडाला खुलपं लागली का मूग गिळून बसलेत? हे महाराष्ट्राचे 3 भाऊ, एक स्वतःचाच फोटो छापतो देवा भाऊ म्हणून, आणि बाकीचे 2 हे महाराष्ट्राचे 3 इडियट्स. खरं तर हे त्या 2 गुजरात्यांचे लाचार गुलाम झालेले आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं किती का नुकसान होईना, यांना त्याची पर्वा नाही. हे सोयाबीन उत्पादकांचं जे नुकसान झालेलं आहे, त्या अदानींनी पार्टी दिली असेल फडणवीसला की आता तो अदानी सोयाबीन ऑइल इम्पोर्ट करेल, सोया ऑइल, तो सोयाबीन इम्पोर्ट करेल आणि ते आपल्या माथी मारतील. 250 रुपये किलो, 240 रुपये किलो तुरीच्या वेळेला केलं होतं तसं. आणि हे अशा पद्धतीने राज्यकर्त्यांनी वागावं. आम्ही नाशिकमध्ये तर यांच्यासाठी मदतीसाठी सगळीकडे फिरून जेवढी मदत गोळा करता येईल तेवढी करू. व्यक्तिगतही जितकी मदत करता येईल तेवढी करू. माझं महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना ही अतिशय कळकळीची विनंती आहे. हे आपले भाऊ बहीण मराठवाड्यातले जे उघड्यावरती येत आहेत, यांना आपणच मदतीचा हात पुढे करायचा पाहिजे. शासनाच्या भरोशावर फार काही होणार नाही. आपण त्यांच्यासाठी मदतीला पुढे उभं आलं पाहिजे. ही पहिली आत्ताची गरज आहे. देवेंद्र फडणवीसचा दुसरा राग आहे मराठवाड्यावर. आता मुंबई जी मनोज जरांगे पाटलांनी जाम करून ठेवली होती, त्याच्या पाठीमागं सर्वात जास्त मराठवाड्यातले तरुण गेलेले होते. तेही सगळे शेतकरी कुटुंबातली पोरं आहेत. त्यांचा सूड घ्यायचा आहे जरांगे पाटलाचा. म्हणून मराठवाड्याला कमीत कमी मदत शासनातर्फे होईल. उर्वरित संपूर्ण महाराष्ट्राने उभं राहायचंय मराठवाड्याच्या पाठीमागं या पार्श्वभूमीवरती. आणि आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू, आपण सर्वजण मिळून मदत गोळा करू आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवूया. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हे तुम्ही खाली कॉमेंट करून सांगा आणि मदतही नक्की करायला तयार राहा. आजच्या या भागामध्ये इतकंच, पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांनी हा व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि हाईपचं बटन आलं तर तेही नक्की दाबा. या भागात इतकंच. धन्यवाद.